नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। तब्बल 92 लाख लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्याची चर्चा सुरू आहे। पण नेमकं कोणाचे अर्ज पात्र ठरले, कोणत्या 7 कारणामुळे ही कार्यवाही झाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे नाव सुरक्षित आहे का, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पडताळणी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे। या पडताळणीत काही अर्ज नियमानुसार अपात्र आढळल्याची चर्चा आहे। यामागे उद्देश म्हणजे योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचवावा आणि गैरव्यवहार रोखला जावा। त्यानंतर आपण जाणून घेऊया 7 प्रमुख कारणे कुठली आहेत। तर सर्वप्रथम ई-केवायसी अपूर्ण, अनेक लाभार्थ्यांनी अजूनही आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची नसल्याचे सांगितले जाते। अशा अर्जांची पडताळणी प्रलंबित राहू शकते। नंबर 2, उत्पन्नाची मर्यादा। योजनेतील निश्चित उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे अर्ज अपात्र ठरू शकतात। नंबर 3, सरकारी नोकरी। लाभार्थी किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असल्यास योजनेच्या नियमानुसार पात्रता बदलू शकते। नंबर 4, दुहेरी लाभ, म्हणजेच एका वेळी इतर काही योजनेचा नियमबाह्य लाभ घेत असल्यास तपास होऊ शकतो आणि अर्ज अपात्र ठरू शकतो। त्यानंतर नंबर 5, नियमबाह्य अर्ज, म्हणजेच एकाच कुटुंबातून नियमापेक्षा जास्त अर्ज आढळल्यास संबंधित अर्जाबरोबर कार्यवाही होऊ शकते। नंबर 6, वयोमर्यादा, म्हणजेच योजनेच्या वयोमर्यादेत न बसणारे अर्ज अपात्र ठरू शकतात। नंबर 7, चुकीची किंवा बनावट माहिती। जर अर्जामध्ये चुकीची कागदपत्रे किंवा खोटी माहिती दिली असल्याचे आढळले तर अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर घाबरण्याची गरज नाहीये। काही गोष्टी तुम्हाला तपासायच्या आहेत, त्या म्हणजे काय तर ई-केवायसी पूर्ण आहे का, आधार आणि बँक खाते लिंक आहे का, अर्जातील माहिती बरोबर आहे का आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत आहे का। तर माझे मित्रमैत्रिणींनो, सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या फिरत आहेत। त्यामुळे कोणत्याही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित विभागाकडून त्याची खात्री करून घ्या। पात्र लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे आणि माहिती वेळेत तपासून ठेवणे हे सर्वोत्तम मार्ग आहे। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबियांना शेअर करा। अशाच सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।